12वी एसपीच्या 4थ्या चॅप्टर मधला आणखी एक महत्त्वाचा पॉइंट ते म्हणजे कर्ज रोखे विक्रीच्या कार्यपद्धती. बघा, एखाद्या कंपनीला भाग विकायचे असतील, एखाद्या कंपनीचे बंधपत्रे विकायचे असतील, कर्ज रोखे विकायचे असले तर ठेवीच्या स्वरूपात लोकांकडून पैसे कर्ज ठेवीच्या स्वरूपात लोकांकडून कर्ज घ्यायचं असेल, अशा अनेक वेळेस जी कार्यपद्धती असतात ते मोस्ट प्रोबेबली सेम असतात. सर कोणते कोणते कार्यपद्धती असतात? साधं सिंपल आहे. अशा प्रकारचं कोणतंही काम करत असताना जेव्हा कंपनी कर्जाच्या स्वरूपात लोकांकडून पैसे घेत असते, किती पैसे घ्यायली, काय नाही, कशाच्या स्वरूपात घ्यायली, त्याच्यावर व्याजाचा दर किती आहे, काय नाही, कंपनीला नुकसान झालं तरी व्याज फेडावं लागते का, अशा सर्व गोष्टी कंपनी वार्षिक सर्वसाधारण बैठकमध्ये डिसिजन घेत असते. त्यामुळे पहिलं पॉइंट देण्यात आलेला आहे, कर्ज रोखे विक्रीच्या कार्यपद्धतीमध्ये संचालक मंडळाचे सभेत ठराव मंजूर करणे. कंपनीची जी मीटिंग बोलवण्यात येते त्याच्यामध्ये सगळे संचालक मंडळ असतात, त्याच्यामध्ये ठराव संमत करून घ्यावा लागतो. आता काय काय ठराव संमत करून घ्यावा लागतो, काय नाही, व्यवस्थित चेक करा. पहिलं पॉइंट सांगण्यात आलेला आहे की कंपनीला एकूण किती प्रकारचे कर्ज रोखे, कोणत्या प्रकारचे कर्ज रोखे विकायचे आहेत, परतफेडीचे, न परतफेडीचे, रूपांतरित, अरूपांतरित, आपण ऑलरेडी डिस्कस केला, राईट. रिडीमेबल, इररिडीमेबल, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, टोटल 8 प्रकार असतात कर्ज रोख्याचे. तर एक्झॅक्ट कोणत्या प्रकारचे कर्ज रोखे विकायली, कर्ज रोखे विकून कंपनी किती रक्कम जमा करणार आहे आणि कर्ज रोखे विक्रीचे काय व नियम व अटी आहेत, हे संचालक मंडळाच्या सभेत. सर आता या संचालक मंडळाच्या सभेत म्हणजे एक्झॅक्ट याच्यामध्ये कोण असतात? याच्यामध्ये कंपनीचे सर्व प्रकारचे अधिकारी असतात, कंपनीचे मालक असतात, कंपनीचा चिटणीस असतो, त्याचबरोबर कर्ज रोखे विश्वस्त असतील, हे अशा प्रकारचे सर्व लोक या संचालक मंडळाच्या सभेमध्ये समाविष्ट असतात. आता कंपनीला भाग विकायचा असेल, अगोदर माहिती पत्रक प्रसारित करावं लागते. कंपनीला कर्ज रोखे विकायचं असेल, माहिती पत्रक प्रसारित करावं लागते. त्या माहिती पत्रकामध्ये कर्ज रोखे विक्री बाबतच्या सर्व नियम वाटी लिहिण्यात आलेले असतात की कोणत्या प्रकारचे कर्ज रोखे आहेत, काय नाही, हे सर्व गोष्टी त्या संचालक मंडळामध्ये माहिती पत्रकाची एक एक प्रत जी आहे सर्व संचालकांना देण्यात येते. ते चेक करत असतात की एक्झॅक्ट त्याच्यामध्ये काय काय लिहिण्यात आलेले आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे? माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक, लेटर ऑफ ऑफरला मान्यता देणे. ते तिथं त्यांच्या पुढे सादर करतात की हे बघा सर, आपण जे कर्ज रोखे विकायला त्याचं माहिती पत्रक आहे, चेक करा आणि आम्हाला ग्रीन सिग्नल द्या, ऍक्सेप्टन्स द्या, मान्यता द्या. ह्याच्यामध्ये जर काही चुका असतील तर सांगा, अदरवाईज मग आपण ह्याला मान्यता द्या, म्हणजे आम्ही कर्ज रोखे विक्रीची प्रक्रिया चालू करू. हे सर्व गोष्टी कुठं व्हायलेत? हे सर्व गोष्टी व्हायलेत सर्वसाधारण मंडळाच्या सभेमध्ये व्हायलेत. ऑलराईट, संचालक सभेमध्ये. त्याच्यानंतर कर्ज रोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता देणे. आता त्याच्यामध्ये कंपनीचे जे संचालक मंडळ आहेत त्या सभेमध्ये म्हणतात की यावेळेस जे आपण कर्ज रोखे विकणार आहोत, की एक्झॅक्ट जे कर्ज रोखे विश्वस्त आहे, बरोबर, कर्ज रोखे विश्वस्त काय, जर कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे विकायली तर त्या 500 लोकांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची कर्ज रोखे विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात येते. तर त्या कर्ज रोखे विश्वस्त कोणती कंपनी आहे? कारण मागच्या वर्षी आपल्या स्पर्धक कंपनीने एक अशाच प्रकारचे कर्ज रोखे विक्री केले होते आणि त्यावेळेस त्यांचा जो कर्ज रोखे विश्वस्त होता तो धोकेबाज निघाला, घपलेबाज निघाला. सो आपण सुद्धा यावेळेस कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करत असताना शहानिशा करूयात. उद्या त्यांची कंपनी बुडाली, काल त्यांची कंपनी बुडाली, उद्या आपली सुद्धा बुडू शकते. मग कोण आहे काय नाही ह्याच्या कर्ज रोखे विश्वस्ताची नियुक्ती करणे, त्यास मान्यता देणे आणि त्याची लेखी संमती मिळवणे. इन रिटर्न मध्ये दे की मी जर काही केल्यास पूर्ण जबाबदारी माझी असेल. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. आता बघा, अशा प्रकारचे सुरक्षित कर्ज रोखे असतात की ज्याच्यामध्ये कंपनी जी आहे लोकांकडून पैसे घेते आणि लोकांना प्रॉमिस करते कर्ज रोखे धारकांना की बाबा इन फ्युचर मध्ये उद्या जर आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर आम्ही ही प्रकारची प्रॉपर्टी विकून, एक जमीन आहे 20 एकरची, एक बिल्डिंग आहे 3 करोडची, ते विकून तुम्हाला तुमचे पैसे परत करणार. राईट. तर ते कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी आहे, खरंच ते प्रॉपर्टी आपण विकणार आहोत का काय नाही, याच्याशी रिलेटेड तुम्हाला सहमती द्यावी लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे. आता बघा, करंट सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवायलो, मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओज मध्ये
एलजीचं एक्झाम्पल सांगितलं होतं की एलजीला 3000 करोड पाहिजे, तर मार्केटने 36,000 करोड दिलं. म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये पैसा आहे. तर कंपनीचे संचालक मंडळामध्ये हे सर्व जे संचालक असतात, जे कर्ज घ्यायलेत, ते सांगतात की बाबा इफ इन केस तुम्हाला जास्त पैसे जर कर्जाच्या स्वरूपात घ्यायचा असेल तर आताच मर्यादा वाढवा, कारण आता मार्केटमध्ये पैसा अवेलेबल आहे. उद्या जर स्टॉक मार्केट पडलं, जागतिक मंदी आली, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर लोक स्वतःजवळचा पैसा सोडणार नाहीत. स्वतःजवळचा पैसा लोक स्वतःजवळच राखून ठेवतील. जेव्हा परिस्थिती आता एकदम अनुकूल आहे, एकदम चिल वातावरण, रिलॅक्स आहे, अशा मोड मध्ये जर आपण आपल्या कंपनीला पाहिजे असतील कर्ज रोखे विक्री करायचं असेल, तर लोक जे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोक काय एकच्या ऐवजी 2 कर्ज रोखे घेतात. बट युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, एक सुद्धा घेत नाहीत. का? कारण मॅटर कधी शांत होईल काही सांगू शकता येत नाही. त्यामुळे जर मार्केटमध्ये जर पैसा असेल आणि तुम्हाला वाढून कर्ज घ्यायचा असेल तर आताच ठरवा. त्याच्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवा. ऑलराईट, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग, जे की आपण इथं सेकंड पॉइंट मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे की अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. बघा, केव्हाही कंपनी अशा प्रकारचे कर्ज रोखे खरेदी विक्री करत असते, तेव्हा हे कर्ज रोखे खरेदी विक्री करता स्पेशली फॉर परचेसिंग अँड सेलिंग ऑफ डिबेंचर्स एक सेपरेट बँक अकाउंट तयार करावं लागतं. कोणत्या बँकेत? शेड्यूल्ड बँकेत. नाव लक्षात ठेवायचं की कंपनीला कर्ज रोखे खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र शेड्यूल बँकेत अकाउंट ओपन करावं लागतं. त्या अकाउंट मधून ती प्रक्रिया कंप्लीट करावं लागते आणि एकदा प्रक्रिया कंप्लीट झाली की ते अकाउंट बंद सुद्धा करण्यात येते किंवा ऍज इट इज होल्ड वर ठेवण्यात येते. ऑलराईट, सेकंड पॉइंट इथं सांगण्यात आलेला आहे विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नल मीटिंग. आता हे कशासाठी सांगा, चेक करा. संचालक मंडळाचे कर्ज घेण्याच्या क्षमतेत अधिकारात वाढ करावयाची असेल. साधं सिंपल आहे. कधी कर्ज रोख्याबद्दल कधी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवण्यात येते? जेव्हाही कर्ज रोख्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत, समजा आपली क्षमता 500 करोड रुपये कर्ज घेण्याची आहे आणि जर आपल्याला 1000 करोड कर्ज घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवून अशा प्रकारची संमती घ्यावी लागते. असेल तर भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते. या सभेत विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता घ्यावी लागते. बघा, आता भागधारक इथं काय, का भागधारकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तुम्हालाही माहित आहे की भागधारक हे कंपनीचे काय असतात? मालक असतात. राईट, आता माझ्याजवळ एलजी कंपनीचे शेअर्स आहेत. राईट, उद्या जर एलजी कंपनीला डिबेंचर्स घ्यायचे असतील, कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायचे असतील, राईट, डिबेंचर स्वरूपात कर्ज रोखे विकून, तर एलजी कंपनीला अगोदर एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवावी लागते आणि त्या मीटिंगचं इन्व्हिटेशन मला ऑनलाईन द्यावं लागतं. मला म्हणून मलाच नाही, जेवढेही कंपनीचे भागधारक आहेत त्यांना. आणि त्या भागधारकांची मीटिंग बोलून तिथं वोट करायला सांगतात की काय वाटतंय तुम्हाला की कर्ज घ्यायला पाहिजे का? आपल्याला 1000 रुपये कर्ज मिळाले, आपली क्षमता 5000 करोडची आहे, आपली क्षमता जी आहे ते 500 करोडची आहे आणि सध्या मार्केटमध्ये लिक्विडिटी अवेलेबल आहे, कॅश अवेलेबल आहे, आपल्याला 1000 करोड कर्ज मिळू शकते, तर घ्यायचं का? याच्याशी रिलेटेड मतदान करा आणि मग वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व कर्जरोखे धारकांमार्फत सर्व भागधारकांमार्फत मतदान करण्यात येते किंवा त्यांची सभा बोलून त्यांना इन्फॉर्म करण्यात येते की बाबा आपण आपली जी कर्जाची लिमिट आहे ते 500 करोड आहे, बट आपण कर्ज किती घ्यायलो? 1000 करोड रुपये आपण कर्ज घ्यायलो. आता काही काही कंपनी मत घेतात. तुम्हाला तर माहितीच आहे की समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार असतो. राईट, मग जर सर्व मतदान भागधारक वगैरे जर म्हणले हा घ्या घ्या काय प्रॉब्लेम नाही, तर मग कंपनी घेते. सर्व भागधारक म्हणले की आपल्याजवळ ऑलरेडी कॅश आहे, कशाला कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायचं? कारण एखादा भागधारकाला कंपनीचे सर्व फायनान्शियल स्टेटमेंट माहित असतात, कंपनीच्या वेबसाईटवर पण असतात किंवा आरटीआय टाकलं तर लगेच तुम्हाला मिळून जाऊ शकते. ऑलराईट, आणि कंपनीजवळ ऑलरेडी पैसे आहेत तुमच्या रिझर्व्ह फंड मध्ये, तुम्ही एक्स्ट्रा 1000 करोडचं कर्ज कशासाठी घ्यायलात? एखाद्या सर्वसाधारण भागधारकाला अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही कंपनीला विचारू शकता की मी माझ्या मेहनतीचे पैसे तुमच्या कंपनीमध्ये दिलेला आहे, तुमच्या जवळ पैसे असताना सुद्धा तुम्ही का कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायलात? कर्जाच्या स्वरूपात तुम्हाला 500 नाही, 1000 नाही, 2000 करोड मिळतील, बट त्याचं व्याज तुम्हाला द्यावं लागेल ना.
आणि गरज नसताना पैसे काय केल्यात? मग कंपनी सांगते की सर आम्ही इथे एक नवीन प्लांट उभा राहिलो, तिथून आपला रेव्हेन्यू येईल. मग जर अशा गोष्टी जर भागधारकांना पटले सर्वसाधारण सभेत, तर भागधारक परवानगी देतात. अदरवाईज भागधारक परवानगी देऊ शकत नाहीत. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला विशेष सर्वसाधारण सभामध्ये सांगावे लागते. ऑलराईट. त्याच्यानंतर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी काय सांगण्यात आलेलं आहे की संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसात चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला विशेष ठराव, माहिती पत्रकाची प्रत, मागणी पत्रक इत्यादीची नोंदणी करावी लागते. कंपनीचा जो नोंदणी अधिकारी असतो, रजिस्ट्रार ऑफ अ कंपनी, त्याच्याजवळ माहिती पत्रक की कशा पद्धतीनं कोणत्या प्रकारचे कर्ज रोखे विकणार आहेत, व्याजाचा दर काय, ऑल दॅट थिंग्स त्या माहिती पत्रकामध्ये दिलेलं असतं. त्याची एक कॉपी द्यावी लागते. त्याचबरोबर मागणी पत्रक आणि याची नोंद करावी लागते. किती दिवसाच्या? 30 दिवसाच्या आत. लक्षात ठेवायचं 30 दिवसाच्या आत. त्याच्यानंतर पत श्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. आपण बघितलं होतं की मागच्या काही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंडियातले काही टॉप कंपनीज आहेत, त्या कंपनीचे जर तुम्हाला कर्ज रोखे घ्यायचे असतील तर तुम्हाला त्यांचं मानांकन चेक करावं लागते, ग्रेड चेक करावं लागते. क्रिसिल नावाची एक कंपनी आहे जे की अशा प्रकारच्या कंपनींना ग्रेड देत असते. याच्याशी बद्दल माहिती तुमच्या पुस्तकात पेज नंबर 67 वर सुद्धा देण्यात आलेला आहे. क्रिसिल नावाची कंपनी काय करते, एखादी कंपनी चांगली एकदम फुल प्रूफ गॅरंटी द्यायली आणि मग कंपनीचं मागचं काही पास्ट ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर कंपनी काय करते, क्रिसिल AAA देते. आणि एकदमच वर्स्ट सिच्युएशन असेल तर मग कंपनी क्रिसिल ई ग्रेड दाखवून क्लोज करून टाकते. ऑलराईट, डन. चल, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेच या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कंपनीला एक किंवा अधिक पत श्रेणी संस्थांकडून आपल्या कर्ज रोख्यांसाठी पत श्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. श्रेणीचा उल्लेख माहिती पत्रक किंवा मागणी पत्रकात करावा लागतो की कंपनीचं ग्रेड काय आहे काय नाही, क्रिसिलला कोणतं ग्रेड दिलेला आहे काय नाही, हे सर्व गोष्टी कंपनीच्या प्रॉस्पेक्टस मध्ये लिहावे लागतात. याच्याबद्दल जास्त माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केला होता, ज्या वेळेस आपण चर्चा केली होती ती सेबीचा नियम आणि त्या नियम मध्ये पत श्रेणीबद्दल आपण अभ्यास केलं होतं. ऑलराईट. आणि तुम्हाला इंडियातल्या टॉप काही कंपनीची ग्रेड सुद्धा मी सांगितलं होतं की त्यांना कशा प्रकारचे ग्रेड्स मिळालेले आहेत. नॉट ओनली क्रिसिल बट केअर नावाची सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे जे अशा प्रकारचे ग्रेडिंग देत असते. याच्याबद्दल माहिती 12वी SP च्या पुस्तकात पेज नंबर 67 वर देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हमीदारांशी करार. हमीदारांशी करार का करावा लागतो? जेव्हाही कंपनीला 1000 करोडची गरज असते, कंपनीला 1000 करोडची गरज आहे कर्ज रोख्याच्या स्वरूपात आणि कंपनीचे फक्त 600 करोडच भाग विकण्यात आले. कंपनीचे सर्व 600 करोडच भाग म्हणजे सॉरी फॉर दॅट कर्ज रोखे विकण्यात आले. आता कंपनीला काही करून 400 करोडचे कर्ज रोखे विकायचे आहेत. मग कंपनी हमीदारांशी करार करते आणि हमीदार काय करतात, गॅरंटी घेतात की आम्ही तुमचे भाग विकू. मग ते विविध कंपनीला कॉन्टॅक्ट करत असतात, श्रीमंत लोकांना कॉन्टॅक्ट करत असतात आणि कंपनीचे कर्ज रोखे त्यांना खरेदी करायला सांगत असतात. ऑलराईट. त्याच्यानंतर माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक प्रसिद्ध करणे. काय सांगण्यात आलेलं आहे, जनतेला कर्ज रोखे खरेदी करण्याचे आवाहन करायचे असल्यास कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते. खाजगीरित्या भांडवल उभारणी करताना मागणी पत्रे आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावे लागते किंवा द्यावे लागते. आता हे साधं सिंपल आहे. हा पॉइंट जो आहे, भाग विकायचा असेल तरी माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते, कर्ज रोखे विकायचं असेल तरी माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागते, बंद पत्रे विकायचं असेल काहीही स्वरूपात कंपनीला जर कर्जाच्या स्वरूपात पैसे घ्यायचा असेल तर अशा प्रकारचे माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागतात. त्याचबरोबर आपण ऑलरेडी बघितलं होता पहिल्या पॉइंट मध्ये की कंपनीला सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावं लागतं, संचालकाची सभा बोलवावी लागते, त्याच्यामध्ये सहमती घ्यावी लागते. कशाबद्दल सहमती घ्यावी लागते की बाबा हे जे कर्ज रोखे खरेदी विक्री करत आहोत याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट बँक अकाउंट ओपन करावं लागते. कोणत्या बँकेत? शेड्यूल्ड बँकेत. इथं तेच सांगण्यात आलेलं आहे की जेव्हाही कर्ज रोखे तुम्ही विक्री करत असता तर अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागते. कोणत्या बँकेत? शेड्यूल्ड बँकेत स्वतंत्र खाते उघडून जे पण कर्ज रोखे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत त्याच्यातूनच ते पूर्ण होतील. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे की अर्ज शुल्क स्वीकारणे, ऍप्लिकेशन मनी. भागाच्या वेळेस आपण बघितलं होतं की एका भागाची किंमत जर 100 असेल तर कंपनी अगोदर 25% रक्कम
ऍप्लिकेशन मनीच्या स्वरूपात, अर्जाच्या स्वरूपात घेते, आणि मग राहिलेले जे 75 आहेत ते हप्त्यामध्ये कंपनी घेत असते. सेम तसंच सांगण्यात आलेलं आहे. जस्ट 1 सेकंड. थोडस इंटरनेट इश्यू मुळे लॅग येत आहे. ओके, डन. हा, नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, माहिती पत्रक किंवा मागणी पत्रकात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीमध्ये नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो. तुम्हाला एखाद्या कंपनीचे कर्ज रोखे घ्यायचे असतील, एका कर्ज रोख्याची किंमत 100 असेल तर तुम्हाला अगोदर त्याच्यातले 25 रुपये सुरुवातीला द्यावे लागतात, आणि मग कंपनीला एकदा जर तुम्हाला वाटले कर्ज रोखे तर मग राहिलेले 75 द्यावे लागतात. समजा तुम्हाला कर्ज रोखे मिळाले नाही तर कंपनी तुमचे 25 रुपये वापस त्याच खात्यामध्ये जमा करत असते. त्याच्यानंतर वापस संचालक मंडळाची सभा भरवावी लागते. आता संचालक मंडळाची सभा कशासाठी भरवावी लागते चेक करा. कर्ज रोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर, बघा नीट लक्ष द्या, 2 वेळेस संचालक मंडळाची सभा भरवायलेत. एक, कर्ज रोखे विक्री करण्याच्या अगोदर सर्व संचालक मंडळाची सभा भरवली, बरोबर. त्याच्यानंतर कर्ज रोखे विक्री झाल्यानंतर पुन्हा एक वेळेस सभा भरवली, कारण आता विक्री तर झाली, बट वाटप कोणाला करायचं, राईट. ओव्हर सबस्क्रिप्शनचं तर केस माहितीच आहे, इश्यू ऑफ शेअर्सचा तुम्ही अभ्यास केला असाल. तर वाटप कोणाला करायचं काय नाही याच्याबद्दल संचालक मंडळाची सभा भरवावी लागते. कर्ज रोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्ज रोखे वाटपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता देण्यासाठी कंपनीला संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी ही मान्यता याच सभेत दिली जाते. म्हणजे बघा काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीला सुरुवातीला कर्ज रोखे विक्री करायचे, तर कर्ज रोखे विश्वस्त कोण आहे, माहिती पत्रकामध्ये क्रिसिलचं ग्रेड काय काय नाही, विक्री करण्याच्या अगोदर एक सभा बोलवावी लागते. आता कर्ज रोखे विक्री झाली, मग पुन्हा एक सभा बोलवायची, आणि मग त्याच्यामध्ये सांगायचे की बाबा आपल्या कंपनीचे जे कर्ज रोखे विकायला काढला, तर रिलायन्स कंपनी आपल्याला 5 कोटीचे कर्ज रोखे खरेदी करायला तयार आहे, त्यांचे पैसे सुद्धा आले. टाटा कंपनी आपले 7 करोडचे कर्ज रोखे घ्यायला तयार आहे. मार्केटमधले सर्वसामान्य काही बँक्स आहेत त्यांनी सुद्धा घ्यायला तयार आहे. मग ह्याच्यापैकी कोणाकोणाला द्यायचं, काय काय नाही, हे सर्व गोष्टी या संचालक मंडळाच्या सभेमध्ये डिसाइड होतात, राईट. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचा ऍसेट आपल्याला गहाण ठेवायचा आहे, कोणत्या प्रकारच्या ऍसेट्सवर मालमत्तेवर बोजा निर्माण करायचा आहे, याबद्दल ही चर्चा इथंच करण्यात येत असते. त्याच्यानंतर कर्ज रोखे वाटप, कर्ज रोखे प्रमाणपत्राचे वाटप काय सांगण्यात आलेलं आहे, अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत कंपनीला कर्ज रोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. कंपनीला कर्ज रोखे वाटप केल्यानंतर 6 महिन्याच्या आत कर्ज रोखे प्रमाणपत्र द्यावे लागतात. बघा कंपनीनं 1 जानेवारीला अर्जाची रक्कम स्वीकारली, तर त्या 1 जानेवारी पासून 60 दिवस, नियर अबाउट लीप इयर असेल तर 29 फेब्रुवारी येते, आणि नॉर्मल इयर असेल तर 28 फेब्रुवारी येते. सो 28 फेब्रुवारीच्या अगोदर कंपनीला अशा प्रकारचे सर्व प्रोसेस कंप्लीट करावे लागतात, आणि ज्या ज्या लोकांना कंपनीला कर्ज रोखे दिले त्या सर्व लोकांना 60 दिवसाच्या आत डिबेंचर सर्टिफिकेट द्यावे लागते. डिबेंचर सर्टिफिकेट म्हणजे काय की प्रूफ की तुमचे पैसे आमच्या जवळ आहेत, हे त्याचं प्रूफ. ऑलराईट. त्याच्यानंतर कर्ज रोख्याच्या नोंदवहीमध्ये नोंदी करणे. आता कंपनी ज्या ज्या लोकांकडून कर्जाच्या स्वरूपात पैसे घेतले, किती किती घेतले, काय काय नाही कर्ज रोख्यांच्या स्वरूपात, तर याच्याकडून नाव, टाटा कंपनीकडून 5 करोड, रिलायन्स कंपनीकडून 5 करोड, ऍक्सिस बँकेकडून 3 करोड, याच्याकडून जेवढे रुपये घेतले त्याचे नाव नोंदवहीत लिहिणे. त्यातले जर एखादे वापस मागितला तर त्याचं नाव नोंदवहीतून काढून टाकणे. हे सर्व गोष्टी करावे लागतात. काय सांगण्यात आलेलं आहे, संचालक मंडळाने कर्ज रोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणीसाला 7 दिवसात कर्ज रोखे नोंदवहीमध्ये नोंदी कराव्या लागतात. जर कर्ज रोख्यांची विक्री डीमॅट पद्धतीने केली असेल तर त्याची नोंदवहीमध्ये नोंद करावी लागत नाही. डीमॅट म्हणजेच काय, ऑनलाईन मेथडनं झालं असेल तर नोंद करायची गरज नाही, कारण ते ऑटोमॅटिकली इनपुट आणि आउटपुट होत असतात. हे सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासायचे आहेत कर्ज रोखे विक्रीच्या कार्यपद्धतीमध्ये, जो की प्रश्न अनेक वेळेला आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, चौथं चॅप्टर एकदम सोपं आहे. एक प्रश्न तर कंपल्सरी येतोच येतो, आहे तर त्याच्यामध्ये 3 प्रश्न. बघा, एक तर तुम्हाला सांगितलं होतं पेज नंबर 65, एक तर कंपनी कायदा 2013 नुसारची तरतुदी, कंपनी नियम 2014 किंवा सेबीचे नियम, ह्या 3 पैकी एक प्रश्न येईल, किंवा ह्या 3 पैकी एखादा एक नाही आला तर भाई हे 8 मार्काला येऊ शकतो. कर्ज रोखे विक्रीच्या कार्यपद्धती जे की अतिशय सोपा आहेत.
तेवढं काही हार्ड नाहीये. ओके. त्याच्यानंतर संज्ञा संकल्पना स्पष्ट करामध्ये हे 2 पॉइंट अनेक वेळा विचारलेलं आहे. याही वर्षी विचारू शकतात, जे की आपल्याला पुढच्या व्हिडिओज मध्ये बघायचे की एक्झॅक्ट हे कर्जरोखे विश्वस्त कोणाला म्हणतात आणि कर्जरोखे विश्वस्त करार काय असतो काय नाही पुढच्या क्लासमध्ये आपण अभ्यास. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. जस्ट वन सेकंड. Hello students, welcome back.